बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सोलापूर विकास मंच प्रस्तावित 54 मीटर रस्ता तातडीने पूर्ण करण्यासाठी गेले 3 वर्ष प्रयत्न करत आहे। शाहीर अण्णाभाऊ साठे चौकातील रेल्वेचा पूल ज्याचे आयुर्मान संपलेले आहे, तो पूल रेल्वे प्रशासन कधीही जमीनदोस्त करू शकते। अशा वेळेस सोलापूर शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होऊन अतिशय गंभीर परिस्थिती उद्भवेल। हा पूल पाडल्यानंतर पर्याय म्हणून पुणे नाका, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंतीनगर, अरविंद धाम, रेल्वे अंडरब्रिज, देशमुख पाटील वस्ती, CNS हॉस्पिटल ते सुरेगाव हा 54 मीटर रस्ता प्रस्तावित आहे। या रस्त्याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासन अजिबात गंभीर नाही। रेल्वेचा पूल पाडल्यानंतर वाहतुकीची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल। या सर्व बाबी सोलापूर विकास मंचने महापालिका आयुक्त, शहर अभियंता, महापालिकेचे इतर अभियंते यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या। रेल्वेचे DRM साहेबांसोबत व त्यांच्या टेक्निकल टीमसोबत सुद्धा विकास मंचने 2 ते 3 मीटिंग घेतल्या। सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजी 54 मीटर रस्त्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। परिणामी अतिरिक्त आयुक्तांनी काल 30 सप्टेंबर रोजी सोलापूर विकास मंचसोबत तातडीची बैठक घेतली। एकंदरीत सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन सोलापूर विकास मंचने 2 ऑक्टोबर रोजीचे आंदोलन काही काळासाठी स्थगित केलेले आहे, अशी माहिती सदर शिष्टमंडळमध्ये सहभागी झालेल्या मिलिंद भोसले, योगेन गुर्जर, केतन शहा, विजय जाधव, दत्तात्रय अंबोरे, सुहास भोसले, आनंद पाटील या सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी प्रसार माध्यमात ही माहिती दिली। भैया चौकातील जो पूल आहे त्याचं आयुष्यमान संपलेलं आहे। रेल्वे प्रशासन ते पूल पाडणार आहे आणि त्याला पर्यायी रस्ता म्हणून पुणे नाका, छत्रपती संभाजी महाराज चौक, अवंतीनगर, अरविंद धाम तिथून रेल्वेचा अंडर ब्रिज, देशमुख पाटील वस्ती, सोरेगाव पर्यंतचा हा रस्ता प्रस्तावित आहे, पण तो अजूनही पूर्ण होत नाही आहे आणि रेल्वे प्रशासन मात्र हा पूल कुठल्याही दिवशी पाडू शकते, कुठलीही वॉर्निंग न देता। अशा परिस्थितीमध्ये ह्या शहरामध्ये अतिशय बिकट परिस्थिती निर्माण होईल, वाहतुकीची भीषण समस्या निर्माण होईल। यासाठी 54 मीटर रस्ता तातडीने तयार करावा म्हणून आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून महापालिका आयुक्त यांची भेट घेतली। त्यांच्या सांगण्यावरनं DRM साहेबांची आम्ही भेट घेतली, रेल्वेच्या अभियंत्यांची भेट घेतली, महापालिका अभियंत्यांसोबत सुद्धा आमची 2-3 वेळा चर्चा झालेली आहे। अशा परिस्थितीत आम्ही 2 ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा दिला होता। आज कारंजे साहेबांसोबत आणि शहर अभियंता मॅडमसोबत सुद्धा आमची पुन्हा एकदा आज बैठक झाली। त्यांनी हा विषय 3 ऑक्टोबर रोजी पालकमंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील सोलापूरमध्ये येणार आहेत, त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडून यासाठीचा निधी उपलब्ध करून घेण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत, अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। त्यानंतर 54 मीटर रस्ता तातडीने पूर्ण करून तोपर्यंत सोलापूर विकास मंच आपला प्रस्तावित जे 2 तारखेचं आंदोलन आहे हे काही काळापुरतं संस्थगित करत आहे। महापालिकेने जर काही हालचाली नाही केल्या तर पुन्हा आंदोलनाचा मार्ग आमच्यासाठी मोकळा आहे।